पुण्यात गेल्या काही दिवसांपासून संतापजनक घटना घडत आहेत. नसरापूर अत्याचार प्रकरणाची घटना ताजी असतानाच मंगळवारी पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 9 वर्षाच्या मुलीवर तिच्या सख्या आजोबाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना पर्वती पायथा परिसरात घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आज पर्वतीचे झोपडपट्टी एरियामध्ये एक 9 वर्षाची लहान मुलगीवर त्यांचे सख्खे आजोबा म्हणजे मुलगीचे आईचे वडील यांनी जे आहे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तात्काळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी लगेच पोलीस आलेला आहे आणि जे आरोपी आजोबा आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे. मुलगीला जे आहे ते ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आलेलं आहे. तिथे त्यांचे जे आहे ते मेडिकल प्रोसेस सुरू आहे आणि त्या ठिकाणी त्यांची आई पण आहे. दोघे मुलगी आणि आजी त्यांची आई दोघे सुखरूप आहे. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. राजकीय नेत्यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना कोणतीही व्यसन लागत नसून नसरापूर केस पालघर येथील घटना ताज्या असताना रात्री पुन्हा पुण्यात पर्वती इथं एका आजोबाकडूनच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली. राज्यात कुठं ना कुठं दररोजच घडणाऱ्या या घटना चीड आणणाऱ्या आहेत. राज्यातल्या लेकी सुरक्षित राहिलेल्या नाहीत आणि सरकार 12ही महिने निवडणूक प्रचार आणि जल्लोष यात मग्न आहे. निवडणुकीतील टार्गेटप्रमाणे सरकारने असा काही आकडा फिक्स केला आहे का की अजून एवढ्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही शक्ती कायदा आणणार? माझी सरकारकडे मागणी आहे की याबाबत तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं किंवा ते शक्य नसेल तर राज्यातील नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्वरित शक्ती कायद्याचा वटहुकूम काढावा. आमदार चित्रा वाघ यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. डोकं सुन्न होतंय. पुण्यामध्ये सख्या आजोबा आपल्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न करणं, काय म्हणावं याला? हे सामाजिक अधपतनाचं लक्षण आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात. आपली लेकरं घरातही सुरक्षित नाही आहेत का? हे असल्या लिंग पिसाटांपासून आपल्या चिमुकल्यांना वाचवायचं कसं, हा प्रश्न आज प्रत्येक आईला पडलाय. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी महिला आणि बालकांवरील गुन्ह्याबाबत 0 टॉलरन्सची स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल मिळू नये यासाठी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. हे निर्णय निश्चितच पीडितांना न्याय देण्यासाठी आणि गुन्हेगारांना कडक संदेश देण्यासाठी महत्त्वाचे आहे. मी आज कळकळीची विनंती करते प्रत्येक आईला, अगं कोणावरच विश्वास ठेवू नका. ताक सुद्धा फुंकून पिण्याची वेळ आली आहे. हा प्रकार घराच्या आत घडतोय. जिथं लेकरं सर्वात सुरक्षित असायला हवीत तिथेच धोका निर्माण होतोय. काळजी घ्या. सुरक्षित समाजासाठी शासन आणि सजग नागरिक जेव्हा एकत्र येतील तेव्हाच अशा विकृतीला आपण आळा घालू शकू. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून संतापजनक घटना घडत आहेत. नसरापूर परिसरात एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका 65 वर्षीय व्यक्तीने अत्याचार करून तिचा खून केला. तसेच काही दिवसांपूर्वी चाकणमध्ये एका 3 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. अशातच आता पुण्यात घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.